आमंत्रण असावं म्हणून मुलगी बापाच्या साठी धावून येते आणि तेव्हा सती त्या यज्ञाकडे निघालेली आहे. जेव्हा राजा दक्षाच्या घरी सती निघालेली आहे, सती यज्ञाकडे येते. तिथं आल्यानंतर सर्व पेंडॉल भरलेला पाहते. जेव्हा पेंडॉल भरलेला दिसतो, आपल्या बापाने आमंत्रण जरी दिले नाही, माझा बाप आहे म्हणून सती आपल्या बापाला प्रणाम करते, दंडवत घालते. दक्ष राजा सतीला पाहून, मुलीला पाहून खुश व्हायला पाहिजेत, परंतु राजा दक्ष सतीला काय म्हणतो, तो नाही आला का ज्याला रायाला घर नाही, खायाला अन्न नाही. अपमान करते सतीचा. ज्याला रायाला घर नाही, ज्याला खायाला अन्न नाही, तो नाही आला का. सतीला विचार पडतो, अपमान जो करत आहे तो माझा बाप आहे आणि ज्याचा अपमान होत आहे तो माझा पती आहे. तिला धर्म संकट पडलेला आहे. पुढे जाते तर वीर आहे, मागे येते तर आड आहे. म्हणून माता सती क्रोधित होते. सती जेव्हा क्रोधित होते, तिला असं वाटते आता मी परत जाऊ शकत नाही आणि ज्यानं अपमान केलेला आहे तो माझा बाप आहे, मी तिथं थांबूही शकत नाही. म्हणून सती त्या राजा दक्षाला म्हणते, राजा दक्ष, तू दिलेला जो देह आहे मला, तू दिलेला जो देह आहे मला, हा देह नकोसा झालेला आहे. मी वरदान दिलतं तुला, जोपर्यंत माझा अपमान होणार नाही तोपर्यंत मी तुझ्या घरामध्ये थांबणार आणि ज्या दिवशी तू माझा अपमान करशील त्या दिवशी मी तुझं घर सोडून जाणार. राजा दक्षाला पाहून सतीला आपल्या देहाचा वीट झाला आणि सती आपला देह त्याग करणार म्हणून सती फिरू लागली. आपला देह त्याग करण्यासाठी मनामध्ये विचार करू लागली. सती लगेच यज्ञ मंडपाकडे आली. सर्वजण हाक मारू लागले. प्रसूती हाक मारते, नको सती, नको सती, नको सती. सतीने ठरवलं, राजा दक्ष, भगवान भोलेनाथ तुझा बदला घेतल्याशिवाय राहतील नाही. सतीने आपला देह त्याग केला. उमापती महादेव की हर 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 हर. सृष्टीमध्ये आकांत फुटला. सतीने आपला देह त्याग केलेला आहे. नंदी पार्श्वदा धावून आलेला आहे. भोलेनाथ कैलासावर आहे. ज्या महादेवाने अतूट प्रेम केलेला आहे, भगवंताची अर्धांगिनी सती देह त्याग केला. सतीला पार्षदांनी नंदीला महादेवाला जाऊन सांगितलं. नंदी रडू लागले, काय झालं नंदी? म्हणे काही नाही, राजा दक्षाने तुमचा अपमान केला. माता सतीला तो अपमान सहन झाला नाही देवा, म्हणून सतीने आपला देह त्याग केलेला आहे. महादेवाला भी राग आला. तिसरा डोळा उघडला. महादेवाने आपल्या जटा पटल्या. वीरभद्र निर्माण केलेला आहे आणि तो वीरभद्र राजा दक्षाच्या यज्ञात येतो. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी वीरभद्राचं त्या ठिकाणी आगमन राजा वीरभद्रांनी त्या ठिकाणी आगमन केलं. माता सतीचा देह त्याग झाल्यामुळे भोलेनाथ विचार करत आहे, सर्व यज्ञाचा विध्वंस झाला. भोलेनाथांचा क्रोध अनावर झालेला आहे. सर्व सृष्टी काळजीत पडलेली आहे. 33 कोटी देवता. लगेच भोलेनाथांनी माता सतीला त्या ठिकाणी उचलून घेतलेला आहे आपल्या खांद्यावर. अतूट प्रेम सती विषयी असणाऱ्या महादेवाचं भोलेनाथ सतीला घेऊन निघालेले आहे. सरी 33 कोटी देवता विचार करत आहे. ब्रह्मदेव विचार करत आहे, हर हर महादेव, हर हर जय जय शंभो शिवाय. जय
उमापती महादेव की जय।